नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 5वा एक होती समय. उत्तम कांबळे यांनी सुंदर रीतीने ह्या पाठाची रचना केलेली. अनुताई वाघ यांच्या जीवनावरती त्या आदिवासी भागामध्ये केलेल्या कार्याचा लेखाजोखा जो आहे हा ह्या पाठाच्या माध्यमातून उत्तम कांबळे यांनी मांडलेला आहे. एक प्रसिद्ध लेखक, एक साहित्यिक, कादंबरीकार, कवी म्हणून एक खूप मोठी ख्याती असलेले लेखक म्हणजे उत्तम कांबळे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून साहित्य निर्मितीसाठी आणि पत्रकारितेसाठी सुद्धा त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आणि असे हे पुरस्कार प्राप्त लेखक म्हणजेच उत्तम कांबळे. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी अवघे आपलं आयुष्य वेचलं अशा समाजसेविका, शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या जीवनाचा, यांच्या कार्याचा परिचय करून देण्याचं काम त्यांनी ह्या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. प्रस्तुत पाठ हा डोंगरासाठी काही फुले ह्या पाठ्यपुस्तकातून घेतलेला आहे. इतका सुंदर पाठ आहे. ते सांगतायत की काही माणसं वादळ झेलतात आणि काही माणसं ती पचवतातही. पुढे विशाल सागराचं रूप धारण करून काम करत असतात. पण काही माणसं मात्र ह्या वादळामुळे कोलमडून पडतात, संपुष्टात येतात, दिशाहीन होतात. अशी सुद्धा काही माणसं असतात. तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेत असतात आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन जे आहे हे जीवन जगण्याचं काम करत असतात. अशाच प्रकारचं काम आयुष्यभर ज्यांनी केलं ते म्हणजेच अनुताई वाघ. ह्या आदिवासींसाठी त्यांनी जवाहर मधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञान यज्ञ तेवत ठेवण्याचं काम आयुष्यभर केलं. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळली, दुःखी झाली. एवढंच नाही तर त्या परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले होते. इतकं त्यांच्या निधनाचा परिणाम जो आहे त्या परिसरातील लोकांवर झालेला होता. आणि म्हणून अनुताई वाघ हा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक देवते समान होत्या आणि त्यामुळे एवढा मोठा परिणाम जो आहे हा झालेला होता. अनुताईच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. व्रतस्थ कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणे आणि हे आचरण करणाऱ्यांपैकी एक म्हणजे अनुताई वाघ. नुसतंच त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही तर त्या मार्गावरती अनेक संकट आले तरी ते चालत राहिले आहे आणि म्हणून त्यांनी त्या कार्याचं आचरण केलं. आणि पुढे मात्र ही समाजसेवा जी आहे ही अहोरात्र त्यांनी चालूच ठेवली. थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंना एकूण जीवनच त्या कष्ट आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टींचा मिलाप सुरेख असा झालेला होता. आणि ह्या 3 गोष्टींवरतीच आधारित अनुताई वाघ यांनी सुद्धा आपलं जीवन जे होतं हे व्यतीत केलेलं होतं. पण नियतीला मात्र ते रुचलं नाही, पचलं नाही. हा 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. ते 100 वर्षापूर्वी ह्या समाजामध्ये रूढी परंपरा अशा खूप मोठ्या प्रमाणात ह्या समाजावरती प्रतिबिंबित झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्याच काळामध्ये अल्पावधीतच आणि कमी वयातच अनुताई वाघ यांचा विवाह झाला. फार लहान होत्या, खेळण्या बागडण्याचं वय होतं आणि त्या वयामध्येच त्यांना विवाह काय असतं हे सुद्धा समजत नव्हतं आणि त्याच काळामध्ये त्यांचं लग्न हे अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी करून दिलं. बघा, काही कळत नव्हतं पण तरी सुद्धा मात्र
अनुताई वाघ यांना त्या संसारात पडावं लागलेलं होतं, परंतु नियतीला हे रुचलं नाही, पटलं नाही. अवघ्या 6 महिन्यातच त्यांच्या पतीचं निधन झालं आणि अनुताई वाघ यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. मित्रांनो, बघा किती भयानक अवस्था होती, किती भयानक परिस्थिती होती. आणि तो काळ तर खूप वेगळा होता. हा समाज अशा अवस्थेतील स्त्रीला मात्र विधवा म्हणून परित्याग करत होता, समाजातून वाढीत टाकत होता. आणि त्याही परिस्थितीमध्ये अनुताई वाघ यांनी स्वतःला सावरलं. हा भातुकलीचा खेळ मोडला जरी असला तरी त्यांनी स्वतःला सावरलं आणि छोट्या अणून आभाळा एवढं मोठं दुःख पचवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केली. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या ह्या डोळ्यातील अश्रू पुसले. म्हणजे आधार देण्याचं काम ताराबाई मोडकांनी केलं. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडून अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, कारण परिस्थिती खूप भयानक होती. नवऱ्याचा आधार संपलेला होता आणि त्यामुळे मात्र आता अशाही परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करावं लागणार होतं. पण तरी सुद्धा त्या घाबरले नाही. निधड्या छातीनं त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं ध्येय, बळ त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस असा आत्मविश्वास असतो ना, त्यावेळेस माणूस काही करू शकतो, हे लक्षात ठेवा. दगडाला पाझर फोडण्याची क्षमता सुद्धा असते माणसामध्ये. आणि हेच खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवलं ते अनुताई वाघांनी. त्या परिस्थिती पुढे हतबल झाल्या नाही, नतमस्तक झाल्या नाही, त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने त्या मार्गस्थ झाल्या. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बालपण, कारण शिक्षणापासून ते दुरावलेले होते, परंतु तरीही मात्र त्या डगमगल्या नाही. त्यांनी शिक्षण सुरू केलं. ताराबाई मोडकांसारख्यांनी त्यांना आधार देण्याचं काम केलं आणि शिक्षण सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवीही मिळवली. बघा, म्हणजे शाळेतच जाऊन शिकता येतं असं काही नाही. घरात जिद्द असेल तर घरात बसून सुद्धा आपण अभ्यास करू शकतो, एक चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतो. आणि अशाच पद्धतीचं काम जे होतं हे ताराबाई मोडकांच्या ह्या विचाराने अनुताई वाघांनी सुद्धा केलं होतं. आणि त्यामुळे आपलं शिक्षण त्यांनी पुढे चालू ठेवलं. जर नुसतं त्या परिस्थितीला पाहून रडत बसले असते तर हे कार्य त्यांच्या हातून झालं असतं का? नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही जी परिस्थिती आपली सुद्धा आज जी आहे, ह्या परिस्थितीवर मात करायला शिका. आणि ह्या परिस्थितीतून सुद्धा निभावून निघण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार करा. आणि त्यासाठी जिद्द हवी. जिद्द असेल तर मार्ग दिसेल. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं. स्वतः शिक्षण घेतलं आणि मग दुसऱ्याला शिक्षण देण्याचं व्रत घेतलं. ठरवलं आता अहोरात्र करायचं ते काम समाजासाठी करायचं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि जर काही करायचं असेल समाजामध्ये तर मात्र त्यासाठी हे कार्य केलंच पाहिजे. आणि अशाच पद्धतीने अनुताई वाघ यांनी सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं की आता आदिवासी भागामधील समाजाची सेवा करायची. आणि तीही अहोरात्र सेवा करण्याचं जिद्द त्यांनी डोळ्यासमोर ठेवली. आणि पुढे मात्र ताराबाईंचं निधन झालं. आता ताराबाईंचं निधन झाल्यानंतर मात्र बालग्राम शिक्षण केंद्र जे होतं त्या केंद्राने सुरू केलेले प्राथमिक शाळेचे कार्यकर्ता म्हणून जरी प्रारंभ झाला असला तरी पुढे मात्र पूर्ण जबाबदारी त्या शिक्षण संस्थेची त्यांच्यावर आली. कारण ताराबाईंचा वारस कोणीही नव्हता. आणि ताराबाईंच्या वारस नसल्या कारणाने साहजिकच आता तीच ही जी धुरा होती ही अनुताई वाघ यांना सांभाळावी लागणार होती. आणि त्याच पद्धतीने हे काम अनुताई वाघांच्या हातात आलं आणि ते हे काम निधड्या छातीनं करण्यास तयार झाल्या. ताराबाईंच्या रोट्याचं त्यांनी पुढे वट वृक्षात रूपांतर केलं. बघा, जिद्द होती आणि जिद्दीने काहीही करता येते, लक्षात ठेव. आणि ह्याच जिद्दीने ताराबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून आज अनुताई वाघ यांनी सुद्धा समाजाची सेवा करण्याचं व्रत, शिक्षण घरोघरी पोहोचवण्याचं व्रत जे होतं हे स्वीकारलेलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची एक कामातील त्रिसूत्री तयार केलेली होती. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवे नवे प्रयोग, ह्या त्रिसूत्री कामाचं धोरण त्यांनी अवलंबलं. आणि त्या 3 सूत्रांवरती आधारित त्यांनी आपलं कार्य सुरू केलं. बघा, विद्यार्थी जीवनामध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जर काहीतरी करायचं असेल तर आजच त्याचं नियोजन आपल्याकडे असणे गरजेचे. जे अनुताईंनी केलं होतं, परिस्थिती खडतर होती
तरी सुद्धा त्या परिस्थितीचा विचार न करता त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं होतं. आपण सुद्धा हीच गोष्ट करायची. परिस्थिती कोणतीही असेल पण आपलं ध्येय हे फार महत्वाचं आहे. आपली जिद्द फार महत्वाची. आपल्याला जे करायचंय ह्या गोष्टीपासून चढायचं नाहीये. आणि अशाच पद्धतीने अनुताई वाघ यांनी सुद्धा आपलं काम सुरू केलं. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बांधवांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. आश्रय देणे, आधार देणे, मायेची ऊब दिली. असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. ज्ञानाचा प्रसार करण्याचं व्रतच त्यांनी घेतलेलं होतं. आणि त्यामुळे मात्र हे जे काम होतं हे काम सुद्धा त्यांनी अहोरात्र आणि कोणत्याही प्रकारची समस्या डोळ्यासमोर न आणता त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. एक उत्तम शिक्षक, एक मार्गदर्शक, कार्यकर्ता, विचारवंत, लेखिका अशा विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये आपलं स्थान चांगल्या प्रकारचं प्राप्त केलं. म्हणजे कोणासाठी ते एक शिक्षक होत्या, कोणासाठी एक मार्गदर्शक होत्या, तर कोणासाठी समाजसेवक सुद्धा होत्या. अशा विविध अंगी काम करत असायच्या. आणि त्यामुळे मात्र आता ह्या आदिवासी बांधवांचं त्या ताईत झालेल्या होत्या. इतकं त्यांनी आपलं जे कार्य होतं हे निष्ठेने सुरू ठेवलेलं होतं. राणावनात भटकणाऱ्या ह्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं होतं. पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड होतं. की यांना वळणावर आणण्यासाठी, समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठीचं जे शिक्षण होतं हे देणं सोपं नव्हतं. पण तरीही मात्र त्याच्यावरती विचार करून की कोणता मार्ग काढता येईल हा विचार करून अनुताई वाघ यांनी आपलं कार्य सुरू ठेवलेलं होतं. आता या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. म्हणजे कोणत्याही माणसाला समाजाच्या प्रवाहात आणायचं, त्याला शिक्षण देण्याचं काम ते करू शकणार होत्या. त्यामुळे त्यांना वेगळे वेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण आली नव्हती. की पाश्चिमात्याचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही, कारण तिथली भाषा ते जाणत असायच्या आणि त्यामुळे त्या भाषेमध्ये त्यांना ते समजून सांगू शकत होत्या. अशा पद्धतीने ह्या अनुताई वाघ यांनी आपलं जे कार्य होतं हे कार्य सुरूच केलं. आता प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. कारण प्राथमिक शिक्षण चांगलं भक्कम असेल तर पुढे कोणतीच अडचण येत नाही. पण पायाच कच्चा असेल तर माणूस पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून पाया पक्का असला पाहिजे कोणत्याही विषयाचा, आणि तो आपण केला पाहिजे. आपण करता आहात ते तुमच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा, ते ओळखलं पाहिजे. अगोदर स्वतःला ओळखा, म्हणजे आपोआपच तुमच्यामध्ये असलेली जी शक्ती आहे ही तुम्हाला पुढे पुढे नेण्याचं काम करेल. अनुताई वाघ यांनी स्वतःला ओळखलं, मी हे करू शकते, आणि त्यांनी हे कार्य पुढे एक चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. आणि याचा भान त्या कधीच विसरल्या नव्हत्या. की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. ध्यास धरणे, काळजी घेणे की शिक्षण प्रसार झालाच पाहिजे ही काळजी त्यांनी केली नाही, पण ते कार्य होत राहिलं. आपल्या मंद प्रकाशामध्ये त्या अहोरात्र आपलं काम करतच होत्या. मंदिर उजळून टाकणाऱ्या समयप्रमाणे अनुताईचं काम होतं. कारण ते अहोरात्र ज्या अज्ञानी माणसांना मार्ग दाखवण्याचं काम करत होत्या, शिक्षण देण्याचं काम करत होत्या, आणि त्यांनी ते अहोरात्र काम आपलं सुरूच ठेवलं होतं. आपण सुद्धा जे करतायत अभ्यासाचं काम अहोरात्र घरी बसून. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास कधीच त्यांनी धरला नाही. की मी प्रसिद्धीस यावी, समाजाने माझी वाहवा करावी, कुठेतरी पेपरला यावं, यासाठी मात्र कधीही त्यांनी कार्य केलं नाही. कारण त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. आणि ज्यावेळेस विद्यार्थी, आमचा विद्यार्थी सुद्धा ज्यावेळेस स्वयंप्रकाशित असतो ना, त्यावेळेस त्याला कसल्याच गोष्टीची गरज पडत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्वयंप्रकाशित झालं पाहिजे. कोणाचीही आधाराची गरज पडता कामा नये, आणि ह्यासाठी जिद्दीने काम केलं पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल ह्या वृत्तीने प्रत्येक काम शोधलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आहे. जिथं प्रश्न निर्माण होतो तिथं त्याचं उत्तर असतंच हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण हे जे काम आहे हे काम केलं पाहिजे. अनुताई वाघांनी सुद्धा हाच विचार करून आपलं कार्य पुढे पुढे चालू ठेवलं होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचाही प्रयत्न केला होता, कारण त्या काळातला समाज सोपा नव्हता. आणि त्याही परिस्थितीवर त्यांनी न डगमगता मात्र आपलं काम सुरू ठेवलं होतं. प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले, आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. म्हणजे अनेक मान सन्मान आले, आणि त्यातून मात्र त्यांनी स्वतःचं भाग्य उजळून गेलं. त्यांनी समाजाच्या सेवेचं व्रत जे घेतलं होतं ते काम पूर्ण झालं. त्यांनी केलेल्या आजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती. इतकं
चांगल्या प्रकारचं काम होतं त्यांचं. आणि त्यामुळे मात्र त्यांना कोणासमोरही नतमस्तक होण्याची गरज पडली नाही, कोणाचाही त्या ठिकाणी वाहवा करण्याची गरज पडली नाही. ती आपोआपच ती कामं होत असायची. इतकं सुंदर रीतीने त्यांनी जिद्दीने हे काम जे होतं हे काम पूर्ण करण्याचं ध्येय आणि ध्येयानुसार त्या पुढे पुढे जात होत्या. एखाद्या पुरस्काराची आवश्यकता त्यांना नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं आणि ते कधीही पुरस्कारासाठी काम करत नव्हते. निस्वार्थ वृत्तीने एक आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मोठे मोठे पुरस्कार देऊन अनुताईंना त्या ठिकाणी गवसणी घालत होते. आणि हे अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. पण आपण मात्र त्यांनीहून कधीही प्रकाशात येण्याचं काम केलं नाही. त्यांनी आपलं जे काम होतं हे काम सतत चालूच ठेवलं. शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलेलं होतं. शिक्षणाबरोबरच त्यांनी बाल कल्याण, मूक बधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य अशी विविध कामं, ह्या कामांवरती सुद्धा खूप कष्ट करून समाजामध्ये जनजागृती केली होती आणि ही समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं. आणि त्यामुळे मात्र असं एकही क्षेत्र अनुताई वाचून राहिलेलं नव्हतं. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलेल्या होत्या. त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण कधी कधी एकच विषय घेऊन बसतो आणि एकाच विषयावर चर्चा करत बसतो, बाकीच्या विषयांकडे बघतच नाही. परंतु ज्ञान हे जेव्हा परिपूर्ण तर होतच नाही, पण पूर्ण होण्यासाठी मात्र ह्या सर्व विषयांची आवश्यकता असते. जसं पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी ह्या पर्यावरणातील प्रत्येक सजीव असेल, निर्जीव असेल, ह्या सगळ्या घटकांचा उपयोग आवश्यकता असते, तशाच पद्धतीने आपल्या कार्यामध्ये सुद्धा सगळ्या घटकांचं महत्व सारखंच असतं. आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीला कमी लेखता कामा नये. अनुताई वाघ यांनी हे जाणलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी अनेक प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं कामही करत होते आणि त्या कामाचं स्वरूप थोडंसं वेगळ्या पद्धतीने सुरू केलं होतं. आणि त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सुद्धा ह्या कोसबाडच्या टेकडीचं सतत आकर्षण राहिलेलं आहे. कारण एवढं सुंदर काम जे अनुताई वाघ करत होत्या आणि त्यामुळे मात्र परदेशातील लोक सुद्धा त्याकडे उत्सुकतेने बघत होते, भेटी देत होते. आणि आपलं काम सुद्धा असंच असलं पाहिजे, आपले कामातून दिसलं पाहिजे. आणि हीच गोष्ट अनुताईंच्या बाबतीमध्ये घडत होते आणि त्यामुळे मात्र ह्या कोसबाडच्या टेकडीचं आकर्षण काही केल्या कमी होत नव्हतं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड होतं, कारण तिथं कोणत्याच सुविधा नव्हत्या. आणि तरीही मात्र ते क्षेत्र निवडलेलं होतं. आणि त्यामुळे मात्र हे सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे त्यांची जिद्द. ज्यांच्यासाठी शिक्षण व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होता. सुरुवातीच्या काळात त्या लोकांनी सुद्धा त्यांना विरोध केला, पण तरीही मात्र त्या परिस्थितीला न जुमानता त्यांनी आपलं कार्य जे आहे हे सुरूच ठेवलं. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारण होती. कारण तो जो समाज होता तो समाज अंधश्रद्धेने, परंपरेने, रूढीने पिचपिचलेला होता आणि ह्या समाजाला सहज शिक्षणाचे डोस देणं सोपं नव्हतं. आणि तरीही मात्र त्यांनी त्यापासून त्या चळल्या नाही. त्यांनी आपलं काम सातत्याने सुरू केलं. शिवाय सिद्धीतील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत होता. त्या काळातला समाज सुद्धा त्या ठिकाणी ह्या अंधश्रद्धेवर आधारलेला हा समाज सहज हे काम करू देत नव्हता. पण तो समाज सुद्धा आता वारंवार अडथळे आणत असतानाही अनुताई वाघ त्याला जुमानले नाही. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचा आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अहोरात्र अनुताई वाघ करतच राहिल्या आणि निरपेक्ष वृत्तीने करत राहिल्या. कोणत्याही प्रकारची त्यांनी अपेक्षा त्या ठिकाणी केली नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपला अभ्यास सुद्धा असाच असला पाहिजे. अपेक्षा न करता त्या ठिकाणी करत राहिला, आपोआपच फळ मिळणार आहे तुम्हाला. आणि त्यामुळे प्रत्येक विषय हा बारकाईने अभ्यासा, आपोआपच त्या
घटकाचं ज्ञान जे आहे हे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मिळेल आणि त्याचा जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा उपयोग तुम्ही सुद्धा कराल आणि एक चांगल्या प्रकारचं कार्य तुमच्या सुद्धा हातून घडेल. आणि हीच गोष्ट अनुताईंनी मात्र अहोरात्र केलेली आहे. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक सुरेख स्वप्न पाहिले, ते प्रत्यक्षात उतरवले सुद्धा. कधी झाडाखाली तर कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञान प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवत ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर ह्या कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. इतकं सुंदर कार्य जे आहे हे त्या आदिवासी भागामध्ये अनुताई वाघांनी परिस्थितीवर मात करून केले विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून ह्या त्यांचं कार्य जे आहे या कार्याचं कितीही जरी त्या ठिकाणी आपण चर्चा केली तरी ते कमीच आहे. एवढं महान कार्य त्यांनी करून ठेवलेले. अशाच पद्धतीने आपल्या हातूनही सुद्धा भविष्यामध्ये कार्य व्हावी म्हणून हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, त्यावर आधारित कृत्यानंतरच्या तासाला आपण बघू. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसाठी शेअर करा. धन्यवाद.